नमस्कार, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण बैलगाडा क्षेत्रामधील नवीन अपडेट याविषयक माहिती घेणार आहोत। त्यामध्ये चोराडे मैदान आत्ताच पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि पक्षा हे 1 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत। मित्रांनो, बऱ्याचशा दिवसांनंतर बकासूरने 1 नंबर केल्यामुळे बकासूर प्रेमी खूप आनंदामध्ये आहेत, कारण बकासूर हा एक टॉपचा बैल असल्यामुळे तो सतत सर्व बैलगाडा शर्यत प्रेमीच्या मनामध्ये असतो आणि 1 नंबरपासून तो बऱ्याचशा मैदानांवर वंचित राहिला होता। परंतु झालेल्या चोराडे मैदानावर बकासूर आणि पक्षा याने 1 नंबर करून दाखवलेला आहे। मित्रांनो, पुढे येणारे मैदान म्हणजे 17 तारखेला एक मैदान आहे, महाराष्ट्र केसरी म्हणून हे मैदान होत आहे आणि या मैदानावर सुद्धा बकासूर येण्याची शक्यता आहे। हे मैदान किनई येथे होणार आहे आणि हे पारंपरिक मैदान आहे। 50 वर्षाची या मैदानाला परंपरा आहे आणि हे मैदान 17 तारखेला आपणास पाहावयास मिळणार आहे आणि या मैदानावर गट पासला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे। तसेच बक्षीससुद्धा चांगले आहेत। प्रथम क्रमांकासाठी 1,11,000चे पहिले बक्षीस आहे आणि त्या खालोखाल या मैदानावर बक्षिसे 17 तारखेच्या आपणास मिळतील, यामध्ये काही शंका नाही। मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणाविषयी शेवटला थोडे माझे विचार मांडणार आहे। तर या पुढील मैदान आपण लक्षात ठेवावे। पुढील मैदान हे 13 तारखेचे आहे। मोजे वडगाव येथे हे मैदान सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ केसरी म्हणून हे मैदान 13 तारखेला होत आहे आणि 14 तारखेला याच मैदानावर आदतचे सुद्धा एक मैदान घेतले जाणार आहे। तर या वडगावच्या मैदानावर 1 लाखाचे प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 आहे, तिसऱ्यासाठी 71,000 असणार आहे, 41,000 आहे, 5व्यासाठी 31,000 आहे, 6व्यासाठी 21,000 आहे आणि 7व्यासाठी 11,000चे बक्षीस असणार आहे। आणि आदत मैदानसुद्धा 14 तारखेला होणार आहे आणि 13 तारखेला ओपनचे मैदान होत आहे। तर याही मैदानावर बकासूर व इतर टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे। त्यानंतरचे पुढील मैदान आहे, त्या मैदानावर 100% बकासूर व सर्व टॉपचे बैल येणार आहेत। ते मैदान आहे 16 तारखेचे। 16 तारखेला श्री ज्योतिर्लिंग व श्री ज्योतिबा काटेबासर यात्रेनिमित्त हे भव्य मैदान ओपनचे होत आहे। तीर्थक्षेत्र गुळचे कर्नलवाडी येथे हे मैदान पुरंदर तालुका पुणे येथे होत आहे। या मैदानावर प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये आणि या मैदानावर बक्षिसे कोणती आहेत ती जाणून घेणार आहोत। यामध्ये बक्षिसे आहेत, प्रथम क्रमांकासाठी 1,11,111, द्वितीय क्रमांकासाठी 81,000, तिसऱ्यासाठी 51, चौथ्यासाठी 31, 5व्यासाठी 21, तर 6व्यासाठी 15 आणि 7व्यासाठी 11,000 असे असणार आहे। तर हे 16 तारखेचे मैदान आहेत, तेथे बकासूर व इतर टॉपचे बैल सर्वच आपणास पाहावयास मिळणार आहेत। मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर मराठा आरक्षण हे जरांगे पाटील यांच्या कर्तृत्वाने पुढे चाललेले होते, परंतु जरांगे पाटील हे राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या गचकाळ्यात सापडलेले आहेत। तर मराठा आरक्षण हे मिळणे कठीण आहे, किंबहुना हे मिळू शकत नाही। त्याला मुख्य कारण जाणून घ्या। संविधानामध्ये असे लिखित नाही की कोणत्याही समाजाला कोणत्याही वेळेला आरक्षण द्यावे। भारत देश हा संविधानाच्या आधारावर चालत असतो आणि इतकी वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्य केले, तर शरद पवारांनी का म्हणून मराठी समाजाला आरक्षण दिले नाही? तर मित्रांनो, आपल्यामध्ये गैरसमज झालेले आहे।